या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, सुलीबंजन या ठिकाणी उपस्थित आहोत। तर इन औरंगाबादच्या वतीनं माणुसकीची भिंत नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला होता। यामध्ये सर्व इनर्सनी आपले जे घरचे जे काही कपडे असतील ते एकत्र जमा केले आणि ते कपडे सर्व या ठिकाणी या गरिबांना, या वाड्यावरच्या वस्तीतल्या लोकांना देण्यासाठी आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। तर आपण सर्वप्रथम जाऊत अमर लोखंडेकडे, ज्याने माणुसकीची भिंत हा प्रोजेक्ट सुरू केला आणि त्याचा प्रोजेक्ट आहे। अमर, आपण माणुसकीची भिंत इन औरंगाबाद तर्फे प्रोजेक्ट सुरू केला आणि सर्व आपले जे काही कपडे जमा झाले होते ते या ठिकाणी आपण या गरिबांना देण्यासाठी आज उपस्थित आहोत। तर काय सांगशील, तुझ्या भावना काय? तुझ्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सांगत आहे की तुला किती आनंद झालेला आहे या ठिकाणी या गरिबांना कपडे देऊन, काय सांगशील आम्हाला? नक्कीच विवेक, मला फार आनंद होतो इन सोबत काम करताना। आपण इथं इनने आपल्याला फार सहकार्य केलंय। आपण इथं त्या सकाळची गाडी घेऊन आलोय कपडे देण्यासाठी। आपण साधारणतः 2,000 ते 2,500 कपडे, आता 400 ते 500 कपडे वाटण्यात आलेले आहे। अजून पण आपल्याला वाटायचे, पुढे पण जायचे। वीट भट्ट्यावर काम करणारे जे लोक आहे त्यांना पण आपण देणार आहे। यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मला फार आनंद येतोय आणि इन सोबत काम करताना आणि फार उत्स्फूर्तपणे काम करताना फार चांगला आनंद वाटतोय। आभार मानतो मी। निश्चितच धन्यवाद अमर। आज हा जो काही आपला माणुसकीची भिंत प्रोजेक्ट आहे तो अमरने सुरू केला होता आणि जवळपास 15 दिवस झाले। 20 तारखेला याचं उद्घाटन झालं होतं आणि 15 दिवसांतर आज आपण बघत आहोत की किती मोठ्या प्रमाणात 450 ते 500 कपडे या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सगळ्या लोकांना आपण हे कपडे वाटप करत आहोत। यानंतर आपल्या इथं उपस्थित आहेत आपले राज्यमंत्री, महामंडळ प्रमुख म्हणून औरंगाबादमधून ज्यांची नेमणूक झाली असे परमेश्वर इंगोले पाटील। तर इंगोले पाटील, काय सांगसाल तुम्ही तुमच्या आजच्या प्रोजेक्ट बद्दल आणि आजच्या भावना कशा व्यक्त करसाल? नमस्कार, प्रथमतः मी यांचं अभिनंदन करतो, त्यानंतर अमरजीचं पण अभिनंदन करतो। एवढा चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या प्रकारे माणसाच्या ज्या 3 गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, त्या प्रकारे सर्वात महत्वाची गरज म्हणजे वस्त्र। पण आज याची परिस्थिती आहे, थंडी वाढलेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आज या वस्तीवरती राहणाऱ्या मुलांना कपडे नाहीत अक्षरशः घालण्यासाठी, ते कपडे देण्यासाठी माणुसकीची भिंत या माध्यमातून आज या मुलाला आपण यांच्या माध्यमातून हे कपडे वाटत आहोत। या कपडे मिळाल्यामुळे त्यांची काय प्रतिक्रिया आहे ही आपण त्यांच्याकडून थोड्या वेळात घ्यावं। यांचे मी आभार मानतो की हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रात चालू राहील अशाच प्रकारे। यानंतर या उपक्रमासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत प्रदीपजी, ज्यांनी माणुसकीची भिंतीसाठी खूप मोठं सपोर्ट केलं, ज्यांचा 450-500 जे कपडे जमले आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा हातभार लागलेला आहे। प्रदीप भाऊ, काय सांगताल तुम्ही, कशा पद्धतीने प्रोजेक्ट केला आणि कसे कपडे जमा केले? नमस्कार, मी प्रदीप कदम। सुरुवातीला तर आम्हाला असं वाटलं होतं की कोणी कपडे देतं की नाही, कुठून कपडे येणार की नाही आपल्याला, मीन्स कोणाला द्यायचे असेल तर कोणी आपल्या जेवढे आपण माणुसकीची भिंत तयार केली त्याच्यासाठी आपल्याला लागणारे कपडे मिळतील का। परंतु एकदा आपण या क्षेत्रात पाऊल ठेवलं की त्याच्यानंतर आम्हाला कपडे म्हणजे एका दिवसाला कमीत कमी 3,500 कपडे यायला लागले आणि आता ऍक्च्युली कपडे तर एवढे झालेत की आम्ही एक वाट्यात आता या खेड्यापाड्यामध्ये येऊन आपल्यासारख्या एका छोट्या वस्तीत येऊन त्यांना आम्ही कपडे वाटतो। खूप खूप धन्यवाद प्रदीप। तर या ठिकाणी आपण बघत आहोत की एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं मुली छोटे छोटे उपस्थित आहेत, त्याचबरोबर काही महिला सुद्धा आहेत। त्या महिलांना आपण साड्यांचं वाटप केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी या वस्तीवरचे प्रमुख आपल्यासमोर उपस्थित आहेत, ज्यांना कृषीभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे। तर काय सांगताल आजोबा, कसं वाटतंय तुम्हाला या उपक्रमाबद्दल आमच्या? माझं नाव उत्तम लक्ष्मण जाधव, सुलीबंजन। आम्हाला फार कौतिक झालं, पण याच्यापेक्षा गरम कपडे आणायला पाहिजे होते। थंडे मुलायला आदिवासी मुलं आहे त्यांना चांगल्या पद्धतीनं कपडे आताच चालू करा, हीच माझी विनंती। खूप खूप धन्यवाद मामा। तर तुम्ही जी काही मागणी केलेली आहे ती अत्यंत बरोबर आहे। सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्यामध्ये गरिबांना पांघरण्यासाठी काही नाहीये, त्याचबरोबर स्वेटर नाहीयेत, त्याच्यामुळे खूप थंडी लागते। आपण घरामध्ये राहतो परंतु आपल्याला तेवढी जाणीव नाही होत, परंतु या वाड्या वस्तीवरच्या लोकांना खूप याची जाणीव होते। निश्चितच मामा, मी तुम्हाला ग्वाही देतो आमच्या सर्व टीम तर्फे की पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा इथे येऊ त्यावेळेस गरमीचे कपडे म्हणजे स्वेटर, शाल जे काही आमच्याकडून होतील मदत ते नक्कीच तुम्हाला आम्ही मदत देऊ अशी मी संपूर्ण टीम तर्फे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। यानंतर आपल्या इनच्या समन्वयक इथल्या आपल्या कोऑर्डिनेटर ज्यांच्या मदतीने, ज्यांच्या सहकार्याने हा पूर्ण प्रकल्प आपण यशस्वी केलेला आहे, आरती मॅडम। तर मॅडम, काय सांगता? सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की हा जो प्रोजेक्ट आहे ही सगळी आयडिया अमरची होती। अमरनी ही आयडिया उचलली आणि या आयडियाला आज एवढं मोठं केलं। अमरनी सर्वप्रथम एकट्यानेच माणुसकीची भिंत उभी केली आणि आता सर्व इनर्स मिळून हा प्रोजेक्ट राबवत आहेत। ज्या माणुसकीच्या भिंतीत सगळ्या प्रकारचे जे कपडे येऊन पडलेले आहेत, मीन्स जे कपडे येऊन आणून टाकलेले आहेत ते आता गरिबांना वाटण्याचं काम पूर्ण इनर्स करत आहेत। निश्चितच अमर आणि त्याच्या टीमचं आणि आपल्या सगळ्या युनियर्सचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच खूप कमी आहे। धन्यवाद।